राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। मात्र यंदाचं वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळं असणार आहे, कारण या पक्षात आता 2 गट निर्माण झालेत। पक्षफुटीनंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे। अजित पवार मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिन साजरा करतायत, तर मुंबई राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर अजित पवारांनी झेंडावंदन केलं, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर शरद पवारांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये होतोय आणि या निमित्ताने लोकसभा निवडणुकीतील यशाचा विजयी मेळावा होणार आहे। निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर नगर शहरात पहिला विजय मेळावा या निमित्ताने होणार आहे। विजयोत्सव साजरा करणं आणि आगामी विधानसभा निवडणूक हाच या मेळाव्याचा अजेंडा आहे। या मेळाव्याला लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले सर्व खासदार उपस्थित असतील, तर शरद पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। आता मी इथं काही बोलणार नाही। दुपारी 3 वाजता मला जे काही विस्तृतपणे बोलायचं आहे ते षण्मुखानंद हॉलमध्ये मी माझी भूमिका राज्याला, देशाला आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता इथून पुढच्या काळामध्ये देखील अधिक जोमाने हे लागलेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। त्याच्याही संदर्भामध्ये बरंच आम्ही चर्चा केलेली आहे। काय घडलं, कसं घडलं, कुठं आपण कमी पडलो, कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे, कुठं निर्णय घेतले पाहिजे, कुठं दुरुस्ती करून पुढे गेलं पाहिजे। आणि कार्यकर्ता हा तर पक्षाचा कणा असतो, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या काळामध्ये संघटनेमध्ये देखील अधिक तरुण चेहऱ्यांना पण वाव देऊन सगळ्यांनाच पुढे नेण्याचा प्रयत्न आणि सर्व जाती धर्माला एक न्याय देण्याचा प्रयत्न मी आपल्याला या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो। शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे। त्याच्यामध्ये कुठेही आपण तसुभर देखील कमी पडत नाही।